राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर आणि शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या संच मान्यता मसुद्याविरोधात अमरावतीत संतापाचा उद्रेक पाहायला मिळालाय। शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विद्युक्ताच्या नेतृत्वात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरलेत। शासनाने प्रस्तावित केलेल्या नव्या संच मान्यता मसुद्यामुळे शिक्षकांचा कार्यभार कमी होणार असून अनेक पदांवर गंडांतर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी या मसुद्याची प्रतिकात्मक होळी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे। अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचा प्रचंड एल्गार पाहायला मिळालाय। अनुदानित आणि अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो शिक्षकांच्या कार्यभारावर गदा आणणाऱ्या संच मान्यता मसुद्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे। विज्युकार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विभागातील शेकडो नव्हे तर हजारो शिक्षक सहभागी झाले होते। यावेळी नुटा आणि एम फुक्टोचे पदाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की गेली 50 वर्ष सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन संच मान्यता दिली जात होती। मात्र 2025-26च्या ऑनलाईन संच मान्यता प्रक्रियेत शासनाने प्रचलित निकषांनाच डावलल्याने हजारो शिक्षकांचा कार्यभार कमी झाला आहे। शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा काळा मसुदा असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संच मान्यता मसुद्याची प्रतीकात्मक होळी केली आणि तीव्र निषेध नोंदविला। जो 28 तारीख को संच मान्यता के बारे में जो ड्राफ्ट निकला है, जिसको अपन मसूदा कहते हैं, वो मसूदा बहुत गलत निकला है और उसके वजह से जूनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय में काम करने वाले जो टीचर लोग हैं उन पर अन्याय होने वाला है। बहुत सारे टीचर सीएसबी दिखाए जा रहे हैं, बहुत सारे टीचर अतिरिक्त हो रहे हैं और इस वजह से यहाँ पर आंदोलन हुआ। हमने उपसंचालक मैडम को अभी निवेदन दिया और उसी प्रकार से राज्य के शिक्षण मंत्री सम्मान्य दादा साहेब भूसे, उनसे मैंने 29 तारीख को बात किया। उसके बाद में यहाँ हमारे आयुक्त कार्यालय में जो डॉक्टर महेश जी पालकर साहब है, उनसे भी बात करके इसमें हल निकालने को बोले हुआ है। और हम ऐसे प्रकार के शासन का जो ड्राफ्ट निकलता है, जो अन्यायकारक ड्राफ्ट है, वो उसका निश्चित करते हैं। उसी प्रकार से जो अंजना ओम कश्यप है, उन्होंने उनके टीवी चैनल पर यह कहा कि भाई हमारे टीचर लोग जो है 2 कौड़ी के टीचर लोग हैं। कहीं न कहीं अंजना ओम कश्यप, आपको भी टीचर लोगों ने पढ़ाया है, आपको पढ़ लिख के वहां बड़ा किया है और उसको अगर आप 2% का टीचर कहते हैं तो ये बहुत गलत बात है। हम इस बात का निषेध करते हैं। आम्ही गेल्या 32 वर्षापासून राज्यभर काम करत असताना शासनाचे धोरण हे मोफत शिक्षण व्यवस्था संपवण्याचा आहे। ते संपवण्याचा घाट 15 मार्च 24च्या GR माध्यमिकला अस्ताव्यस्त केला आहे आणि आता ऑनलाईन संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयाची करून संच मान्यतेच्या ऑनलाईन काळ्या ड्राफ्टच्या माध्यमातून या राज्यातले ज्युनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अतिरिक्त करणे आणि 40% ज्युनियर कॉलेज हे विना अनुदानित मधून अनुदानाला अपात्र ठरवणे अशा प्रकारचं षडयंत्र या शासनाने रचलं आहे। शासन आणि प्रशासनाचं हे धोरण आम्ही स्वीकारणार नाही आणि म्हणून या काळ्या संच मान्यतेचा ड्राफ्ट आम्ही नाकारलेला आहे। आज राज्यभर संबंध शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रचंड आंदोलन होते आहेत आणि हा काळा ड्राफ्ट आम्ही एकमुखाने नाकारलेला आहे। जोपर्यंत प्रचलित निकषाच्या आधारे संच मान्यता होणार नाहीत तोपर्यंत या राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संच मान्यता, कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता आम्ही होऊ देणार नाही। हा आमचा प्रण आहे आणि म्हणून या काळ्या GRची आम्ही आज होळी केलेली आहे। शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेत शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रचलित निकषांच्या आधारे संच मान्यता द्यावी, यंदाची संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करावी, विषयनिहाय कार्यभार, प्रात्यक्षिके, स्वाध्याय आणि तुकडी टिकवण्याकरिता जुने निकष कायम ठेवावेत अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात। जर शासनाने तातडीने दुरुस्ती केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिक्षक संघटनांनी दिला आहे।
जो संच मान्यतेचा ड्रॉप शिक्षण संचालक कार्यालयाकडून दिला गेला ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत, या संच मान्यतेच्या ड्रॉपमध्ये जी विद्यार्थी संख्या 30 आहे ती विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी ग्राह्य धरली जावी. त्याचबरोबर जे आधार व्हॅलिड विद्यार्थी आहेत जे विथर्डमध्ये टाकले जातात SO3च्या माध्यमातून, ते विद्यार्थी ग्राह्य धरले जावे. विज्ञान शाखेची जी बॅच पूर्वी 20ची होती ती 20चीच ठेवण्यात यावी, जी 40ची केली गेली, जेणेकरून महाराष्ट्रातले तमाम हे प्राथमिक उच्च माध्यमिकचे आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आहेत हे अतिरिक्त ठरणार नाहीत. यामधला एक घोळ महत्वाचा म्हणजे तो 15/11 व 4 जून 2014 या 2 शासन निर्णयाच्या अन्वये आमच्या सर्व या ज्युनियर कॉलेजचं मूल्यांकन झालेलं आहे. त्या मूल्यांकनातून निकषातूनच आम्हाला अनुदान भेटलं. त्या शासन आदेशामध्ये 30 विद्यार्थी संख्या ही ग्राह्य धरल्या गेली. 11वी-12वीला जर विद्यार्थी संख्या 30 असेल आणि डोंगराळ आदिवासी भागाला 20 विद्यार्थी संख्या असेल तर त्यांचे पद तिथं बसतील आणि त्यांना अनुदान देय राहील. असं असताना आता हा नवीन जो ड्रॉप संचालक कार्यालयाकडून दिला गेला, या संचालक कार्यालयाच्या ड्रॉपमध्ये 30 विद्यार्थी त्या ठिकाणी गणल्या जातात की नाही याची शाश्वती नाही. त्याचबरोबर विज्ञान शाखेचे जे प्रॅक्टिकलचे तासिका गणल्या 20ची बॅच आहे ती 40ची केली, त्यामुळे ते शिक्षक लोक सरप्लस होतील. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि ड्रॉप हा प्रचलित जे संच मान्यतेच्या ऑफलाईनचे धोरणं होते त्या धोरणाच्या अनुषंगाने झाला पाहिजे. आता शासन दरवर्षी ऑनलाईन विद्यार्थी आम्हाला देते. ऑनलाईन ऍडमिशन आपल्या कोण करते? शासनच आपल्याला ऑनलाईन विद्यार्थी देते ना, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय. मग शासनानं जर 35 विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून आम्हाला ऑनलाईन ऍडमिशन दिलंय, त्याच विद्यार्थ्यांपैकी हे आधार व्हॅलिड नाही हे सबब देऊन त्या तुकडीतली संख्या विद्यार्थी कमी करते आणि त्याच्यानंतर ते 30च्या खाली संख्या आल्यानंतर म्हणते तुमची तुकडी कमी झाली. म्हणजे 35 विद्यार्थी शासनच देते आपल्याला. वास्तविक पाहता मग शासनानं 35 विद्यार्थी दिल्यानंतर त्यांच्या आधार कार्डमध्ये जर काही मायनर चुका असतील तर त्या ग्राह्य धरायला पाहिजेत, जशा ऑफलाईन मध्ये पकडत होतं तशा. तोच ड्रॉप जसा आहे आता, तो पूर्वी जसे काही तुम्ही अशा ह्या ज्या काही बाबी त्यामध्ये समजून घेऊन ग्राह्य धरत होते त्या पद्धतीनं ऑनलाईन संच मान्यता केल्या जाव्या व कुठल्याही शिक्षकावर अतिरिक्त जी कुऱ्हाड पडणार नाही याची हमी द्यावी आणि त्यानंतर मग ऑनलाईन संच मान्यतेचा ड्रॉप आम्ही स्वीकारू. आज विजुक्त संगठना द्वारा 1 दिवसीय आंदोलन पुकारा गया था. महाराष्ट्र शासन द्वारा जो निकाला गया GR है उसके मुताबिक उच्च माध्यमिक शिक्षक जो है कि जो संच मान्यता जो ऑनलाइन करवाएगी उसके मुताबिक जो है प्रचलित धोरण को न अपनाते हुए नए धोरण को अपनाया गया, जिसके वजह से बहुत सारे शिक्षक अतिरिक्त होने के चांसेस है. या अगर संच मान्यता के मुताबिक नहीं, संच मान्यता के मुताबिक अगर विद्यार्थी संख्या कम होती है तो वो ऑटोमेटिकली CHB पर जो है शिक्षक ट्रांसफर हो जाएंगे. उसके विरोध में आज विजुक्त संगठन द्वारा पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया गया और उस संगठन के इस आंदोलन को, जो कि बिल्कुल सही आंदोलन है, सही डिमांड्स है, उसको उर्दू टीचर एसोसिएशन अमरावती विभाग द्वारा समर्थन दिया गया था. उसके उपलक्ष्य में हम सभी उर्दू टीचर एसोसिएशन के कार्यकर्ता और पदाधिकारी आज के आंदोलन मौजूद थे और शासन से वह निर्णय वापस लेने की मांग कर रहे हैं. उसी उपलक्ष्य में आज शासन द्वारा ऑनलाइन घोषित संच मान्यता का होली जलाओ आंदोलन किया गया. आज उस आंदोलन में ये होली जलाई गई और पूरा संगठन पूरी तरीके से सक्रिय रूप से विजुक्ता के इस आंदोलन के साथ है, इस डिमांड के साथ है. अतिशय गंभीर अशा प्रकारचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचं अनुदानित शिक्षण संपवण्याचा घाट शासनाने घातलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 28 तारखेला एक ड्राफ्ट संच मान्यतेचा, त्या संच मान्यतेच्या आधारावर पदनिर्धारण होत असते, त्या संच मान्यतेच्या आधारावर अनुदानित शिक्षकांच्या नियुक्त्या होत असते. या सर्व पद जवळपास 60-70% पद हे तासिका तत्वावर करण्याचं काम केलेलं आहे. जेणेकरून या शिक्षण क्षेत्रातला पैसा हा कमी करायचा आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र संपवण्याचा घाट शासनाचा आहे. या विरुद्ध आज येथे विजुक्ताचं मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या आंदोलन घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं शासनाचा हा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि हा ड्राफ्ट कॅन्सल करून नव्याने प्रचलित नियमानुसार संच मान्यता करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतकरू मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. याकरता हा निर्णय रद्द करून प्रचलित नियमानुसार पुन्हा शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी अशी मी या निमित्तानं मागणी करतो. संच मान्यता मसुद्यावरून आता शिक्षक संघटना आणि शासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. हजारो शिक्षकांच्या भविष्याशी संबंधित या प्रश्नावर शासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.